मासरगाव आलं की आम्हाला काहीतरी आठवतं. तुम्हाला आठवतं का काय? तुला काय आठवलं? हरवलं होतं. हरवलो नाही, शहापूरमध्ये हरवलेलो आपण, पण इथे वेगळा सीन होता. तर गेल्या वर्षी काय झालं माहिती का, तर एवढे बेकार हाल झालते ना भाई ना. आम्ही जातात योच तर रस्ता आहे काही सिरियसली. आपला इथला जरा माऊली आहे का किती आहे का? हे गाईज, गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे. सकाळच्या वाजलेत 5:45 वाजलेत. मस्त फ्रेश वगैरे झालं. तर पहिलेच दर्शन घ्यायला आलो. दर्शन घेऊ ना. चाय तर झालेलीच आहे. बाईने घेतलं दर्शन, तर आपण पण दर्शन घेऊ. चला पकड रे. चला गाईज, मस्त चाय घेऊया एक एक. टोस्ट पण आहे, टोस्ट बी घेऊ. त्याला अर्धी इंग्लिश येते. भाव टाक रे याच्यात. घेतलंय का? बटर पण येतं साईडला, टोस्ट पण आहे. थोडंच द्या, राहू दे 2 कप त्याच्यात, आता गरम होईल. गायच घेतलं चाय मस्त न. बघा टोस्ट, बिस्किट बी घेतली भाईने. दोन्ही पण यानी पण याला बिस्किट नाही भेटलं म्हणजे टोस्ट घेतला. याला माहितच नाही बिस्किट आहेत म्हणून. आणि वाघ येतो, याचा काय. तर चला पटापट एक चाय घेऊ. लगेच कुठं चाला. तर गाईज, पालखी गेले जरा समोर. आम्ही पण निघलो नाही. या साईडला आपला व्हिडिओ पण अपलोड म्हणजे डाउनलोड करायला लावला आहे. आता 61% झाला आहे. मी दुसऱ्या एक ब्लॉग बनवतो आहे त्यामुळं. चला निघूया. पालखी गेले समोर, आपण पण जाऊया. ब्लॉग अपलोड होता भाई. किती टाईम लागेल काय माहीत नाही, कारण की नेटवर्क बी नाही आहे. छोटं वायफाय आणायचं विसरलो. तर चला निघूया गाईज. चला, कसं वाटतं तुम्हाला सकाळ सकाळी? तू लवकर उठतो, पण याचं काय कुणालचं? तू का उठतो लवकर? हा काय करतोय? गेल ना चापड मला दोघांना मी उठवले, मला नका शिकू तुम्ही. यार दोघांना काही मी स्वतः उठवलाय, उठत नव्हते. पहिलं विचारलं, बोलतं गरम पाणी का थंड पाणी आहे. मी त्याला बोललो बरं जरा हे काहीतरी घेतो का तू परवा? चिंगम घेतले असतं. बॅगेत आहे ना चिंगम घे. काय काय माहिती नाही होत मला वाचतं काय काय सगळं काय काय. चला गाईज, निघूया. आता आपला प्रवास झालाय सुरू. ब्लॉगमध्ये राहा कंटिन्यू. निघूया. चला, पालखीला लवकर गेले रे गाईज. लागलं आता वाटेला. आता इथून सरळ जरा समोर गेला तर नाश्त्याचा स्टॉप पण आहे. इथून गाड्या पण लय वेगाने येतात. चला, समोर नाश्त्याचा स्टॉप आहे, ते थांबू, जरा आराम करू. पोचले नाश्त्याच्या स्पॉटवर. आता मस्त 2 वडापाव घेतलेत. बघा पब्लिक. आम्हाला वाटलं आम्हीच मागे, पण आमच्या मागे पण बरीच जण आहेत. आणि आम्ही आलो सुसाट. लवकर जाऊ. मागे बरीच जण आहेत. तर चला नाश्ता वगैरे करून घेऊ, नंतर भेटू.
तर काय नाश्ता वगैरे करून झालेला आहे, पालखी गेले समोर, तर आम्ही तिघं पण चाललो आहे. अजून काही जण लेट आले, त्यांचा नाश्ता वगैरे नाही झाला, ते नाश्ता वगैरे करून येतील. आम्ही आता जाऊ. याला मी कधीपासून बोललो लवकर चल पालखी घेऊ, भाई मागेच थांबलाय. आता जाऊ पहिले पालखी वगैरे घेऊ. तुम्ही काल घेतलेली येणार कोणा? हां तुम्हाला सांगितलं काल जाऊ दे, गर्दी होती बरोबर. गर्दी म्हणजे काल पहिले दिवस होता ना. चला लवकर जाऊ समोर न पालखी घेऊ. पालखी जास्त लांब नाही, जवळच आहे जरा, तर लवकर जाऊ. वडापाव खाल्ला, चटणी जास्त खाली ना, जरा जास्त तिखट लागला, चटणी जास्त लागत होती म्हणून. चला काहीच भेटू, पहिले जाऊ पालखी घेऊ. तर गाईज सकाळचे 10:30 वाजतात. आता आम्ही आहे आसनगावमध्ये. आसनगाव आलं की आम्हाला काहीतरी आठवतं. तुम्हाला आठवतं का काय? तुला काय आठवलं? हरवलं होतं. हरवलो नाही, शहापूरमध्ये हरवलेलो आपण, पण इथे वेगळा सीन होता. तर गेल्या वर्षी काय झालं माहिती का, आम्ही येत होतो, माझी चप्पल तुटलेली. चप्पल तुटली ना, आम्हाला तेवढं नवीन होतं, तेवढं का माहिती नव्हतं की पाय वगैरे लगेच धुवायचे नसतात. तेव्हा धुलं न, पायाला असे फोड आले आणि याच रस्त्याने आम्ही जात होतो. एवढे बेकार हाल झाले ना भाई ना. आम्ही जाता आता विचार करत होतो इथं असेल तिथं असेल. भावेशचा पप्पा बी आलते का नाही? योच तो रस्ता आहे गाईच, सिरियसली. मी असं जात, मला नंतर आठवलं बरं आपल्या इथं काहीतरी जुनी आठवण आहे एक. या रस्त्याला बघितल्यावर येतं आठवण. नाही या इथला मॅगडी पण आहे समोरच. आणि पालखी गेली बघा तिकडे, तुम्हाला आवाज येत असेल बघा डीजेचा. थोडं समोर गेलं तर आपला स्टॉप आहे शहापूरमध्ये. चला निघूया गाईज. पालखी वगैरे घेतली, जरा बरा वाटला. आता जाऊया स्टॉपवर. अजून बरीच पोरं मागे आणि पालखीसोबत मोजकेच 5-6 जण असतील ना. तर चला जाऊया गाईज. तर गाई जस्ट पोहोचले आसनगावमध्ये. आता आपल्याला इथूनच जायचं आहे बघा, तो रस्ता इथून सरळ जायचं आहे. अरे ती मुलं पुढे गेलेत तर मस्त बरं. जाता आता पाहिजे लस्सी पिऊन घेऊया. उन्हातून आलो तर लस्सी पिऊ. तिथं मला वाटलं ऊसाचा रस आहे, पण तिथं मोसंबीचा रस होता, त्यामुळं मोसंबीचा रस नाही पिला. तर चला लस्सी पिऊया मस्त. याची इच्छा होती ऊसाचा रस प्यायची ना, याला मिल्कवाली लस्सी पाहिजे. चला काहीच मस्त लस्सी पिऊ. भारी वाटला. गाईज पोहोचले आता शहापूरमध्ये. ही बघा शहापूर नगर पंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. तर चला आता काय, चला पटकन ना भाई. या दोघांचे एवढे हाल बेकार झालेत ना, मला काय सांगू ना काय नाही. कुणाला तर जरा जास्त झालेत, कारण की त्याला काल पाहायला लागलं, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तो अजून पण दुखतोय नाही. या भाईला तुला काय झालं रे? चप्पल चावली ना? चप्पल चावली, बोट सुटला. हे बघा चप्पल चावली नाही, इकडे बोट सुटलाय भाईचा. पण तुमच्या भावाला काय नाही झालं? तुमचा भाव एकदम का बोल त्याला स्ट्रॉंग. चला काहीच पोहोचलोय आता. आतमध्ये एंटर करूया, भेटूया आतमध्येच. आता जरासं पुढे गेलं की आपला जेवणाचा स्टॉप आहे. इथे पण ट्रॅफिक असते वाटतं. तर काहीच पोहोचलो आपल्या इथे, आपल्या स्टॉपच्या इथे. मग भाई बस काय यार, म्हणजे बघा गाडी इथेच आहे. नाही हो पण इथेच आहे. मी इथेच असतो यार, मी कुठे. चला काहीच इकडे बाबा पालखी आल्या भाई इथं पासवले पालखी. काय केलं? चालत होतो ना.
चला आपण पण इथं जरासा आराम करूया. गाय दुपारचे वाजलेत 4 वाजलेत. जेवण वगैरे केलं न मस्त झोपलो न मोबाईल स्विच ऑफ झाला न चार्जिंगला लावला न आता जातानाच निघलो. आता जातोय पालखी गेले समोर तर आम्ही पण चाललोय. चल लेट्स गो. चला झोप आलते का? झोपलो डायरेक्ट. हां चला गाईज पालखी तर गेले ना आपण पण जाऊया. तर गाई संध्याकाळचे वाजले 5:30 वाजलेत. आता आम्ही आडगावचे जवळजवळ आलो आहे. म्हणजे अजून 500 मीटर असेल वाटतं आडगाव. मस्त मागे सरबत वगैरे पिला न लगेच लागलो रस्त्याला. कुणाल भाईनी चप्पल काढले न भावेशची चप्पल गाडीतच राहिली म्हणून त्याने कुणालची चप्पल घातले. चला गाई भेटू आता जाऊया. इथून किती लांब आहे रे आपला स्टॉप? इथं 5 मिनिटं. हां 5 मिनिटं. सकाळपासून यांची 5 मिनटं खपतच नाही. यो केव्हापासून मला बोलतो फक्त 5 मिनटावर आहे 5 मिनटावर आहे. 5 मिनटात संपतच नाही. तर चला काहीच निघूया जायला समोर. आमच्यासोबत 4-5 पालख्या असतील ना आपल्यासोबत? 5 किती? 5. 5 पालख्या असतील का? मग आपली एक डोंबलेकरांची एक. तुला काय वाटतं? ही एक नवीन आहे वाटतं. हा मग ती हो. निळ्या टी शर्ट वाली ती एक आणि हे एक 2. ही एक आणि आपल्यासोबत होती ती एक. 4 पालख्या कंपल्सरी असतील आपल्यासोबत. चला काहीच भेटू स्टॉपवरती. पालखी चालले मस्त ना आपण पण चाललोय मस्त. तर काय संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता आपला स्टॉप इथून फक्त 250 मीटरच आहे. तर जरा थकलंय कुणाल तर जरा बसलं. इकडे कुणाल भावेश पण. बरं थांब बरं 250 मीटर आहे बोलल्यावर लवकरच पोहोचू. आरामात जाऊ. बघा अर्धी मुलं गेलेत समोर. जाऊ पहिले मोबाईलला चार्जिंग वगैरे करू. आरती वगैरे करू बाबांची. भेटू लगेच. तर काहीच पोहोचलो स्टॉप तिथे. त्या साईडला गाडी लावली जेणेकरून सर्वांना इथं समजावं की आपला स्टॉप इथे समोर. चला आतमध्ये जाऊया. बघू आता जागा बिगा पकडले काय ना भाईंनी. बिचाऱ्यांचे हाल झाले बिचारा पायांचे. टेंट लावला असेल ना? चला गाईज समोरच आहे. गाईज बघू शकता. आपला इथला जरा ए माऊल्या ही बॅग किती आहे का? तर गाईज आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर करा.